गुरुवातामुजन्मणे सविलासमहामोहरासैककर्मणे पुण्डरीकवर्ताय पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। 60वा आणि 61वा श्लोक झालता आपला। ध्यायतो विषांकुश संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो जायते। बरोबर ना? सांगा सुरुवात आहे काय झालं? तर मनोराज्य परंपरेने अनर्थाला कारण आहे असे सांगणारे भगवत वाक्य येथे सांगतात। श्लोक सांगितलाय, ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते। अन्वयार्थ सांगितलाय की विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची म्हणजे त्या विषयाविषयी म्हणजे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीपासून तृष्णा उत्पन्न होते आणि त्या तृष्णेपासून क्रोध उत्पन्न होतो। ऐका, सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप असलेला हाच जीव केवळ विषयांच्या संगतीमुळे असत जड आणि दुःख रूपाला प्राप्त झाला। आणि मग विषयांचं ध्यान केल्यानंतर कोण सुखात प्राप्त राहील? तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विषयांचा अत्यंत अभाव आहे। देह नाही म्हणजे भोगताही गेला। देह याला अधिष्ठान म्हटलेलं आहे, कर्माचं अधिष्ठान देह म्हटलंय ना। अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असं भगवद्गीता सांगते। आधी कर्माची कारण त्याच्यामध्ये देहाला अधिष्ठान केले, शरीराला तिथं अधिष्ठान केलं। हा शरीर म्हणजे त्या शरीराच्या संबंधाने निर्माण झालेला भोगता भोग्य म्हणजे जे विषय आहेत ते आणि त्याचा घेतला जाणारा भोग हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा अत्यंत अभाव आहे। याच्या संगतीत आला भोगता बांधला तर तो केव्हाच मुक्त होणार नाही। जे जे भोगते आहेत ते कधीच मुक्त होत नाही। पहिला सिद्धांत डोक्यामध्ये रूढ करून ठेवा। जो भोगता आहे आणि भोगाची इच्छा असेल तर मग तुम्हाला मोक्षाची इच्छा नाही असं समजायचं। तो कोणी का सांग, नियम सगळ्यासाठी एकच। ज्याला भोगाची इच्छा आहे त्याला मोक्षाची इच्छा नाही। सामान्य मोक्षाची इच्छा मोक्ष देत नाही। इच्छा आहे पण कशी आहे? सामान्य। सामान्य शेती करणाऱ्याला शेती फळं देत नाही, उलट त्याचे पैसे जातात। विशेष शेती करणाऱ्याला त्याच्यापासून आपले ते हे सांगत होते, नाव नाही सांगत त्यांचं। ते म्हणले महाराज मी त्याच्यावर 20 एकर जमीन घेतो। कशावर? शेतीवर। आणि काही लोकांनी 20 एकर विकल्या, त्याच्यात त्यांनी घेतली। त्याचं कारण आहे त्यांनी अशी नाही शेती केली। त्यांना शेतकऱ्यातले PhD वाले म्हणतात। त्यांचं नावच ठेवलं लोकांनी। काहींना माहिती असेल, कोण असतील, नसेल तर खाजगीत विचार। पण म्हणजे त्यांनी काय केलं, त्या जमिनीवरती विशेषत्वाने, कारण त्याच्यात काय लावलं, त्याच्यामध्ये बुद्धी लावून काम केलेलं आहे। त्याशी सामान्यपणे जर फळ शेतीतून नाही मिळत नाही तर बरेच शेतकरी तर ते म्हणजे आम्हाला काहीच नाही, खायला नाही पुरत अशी अवस्था। त्यांनाच काय झालं असं, त्यांनी काहीतरी विशेषता केली। इथे सुद्धा म्हणजे आता एक भाग आहे आणि त्याच्यात भोगाची इच्छा असेल आणि मोक्षाची इच्छा, मग मोक्षाची सामान्य इच्छा आणि भोगाची तीव्र इच्छा काहीच कामाची नाही। आणि त्यात या भानगडीतही पडू नये। मोक्ष म्हणत तर असं नाही, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमेती समहात्मा सुदुर्लभ। त्याला एवढी दुर्मिळता का केलेली, याचं कारण असं आहे की भोगापासून परावृत्त होत नाहीत। आपला सगळ्यात परमार्थाचा मोठा कालावधी याच्यातच जातो, भोगापासून दूर होण्यात। म्हणून विषयाची इच्छा धारण करणारा हा मोक्षाला जाईलच कसा? आणि दुसरी गोष्ट आहे, ते विषयाचं चिंतन करत असेल तर सुख मिळेलच कसं? विषय हे दुःखरूप आहेत
हे नुसतं ऐकून नाही, अनुभवातून माहिती आहे आपल्याला. आपल्याला तुम्ही हात लावायचा, अग्नीला हात लावायचा, ते पहा अग्नीला हात लावल्यावर आनंद वाटतो. त्याचा तो स्वभाव आहे, तसा तो विषय कोणत्याही विषय हाताळायला जातो लगेच तुम्हाला त्याच्यापासून दुःखाची प्राप्ती झालेली दिसते. मग असं जर असेल ते काय म्हटलं होतं, ध्यायतो विषयांतुस संगस्तेषु उपजायते. काय म्हटलं, त्या विषयी म्हणजे विषयाचं चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते. त्या विषयाची काय होते, आसक्ती उत्पन्न होते. काय म्हणतात पुढे सांगा. प्रकाश सांगितलाय की पुरुष ज्या विषयाचे चिंतन करतो तर त्या विषयाविषयी त्याची आसक्ती वाढत जाते आणि त्या विषयाशिवाय दुसरी काहीच रमणीय या जगात नाही असं त्याला वाटतं. तर त्याचं ते एकांगी विचार चिंतनच तसं आहे. त्याचं तो विषयाचं चिंतन करतो ना, तर मग त्याला आत्मचिंतनाकडे येईलच कसा. तो दोनच चिंतन आहेत, एक विषयरूपी प्रपंचाचं असणारं चिंतन आणि एक स्वरूपाचं असणारं अनुसंधान चिंतन. बस हे दोन चिंतन. जो बहिर्मुख बनलेला पुरुष आहे तो विषय सोडून दुसरं काही नाही, रमणीय वाटेलच कसं, बाकी काही त्याला रमणीय वाटत नाही. काय म्हणतायत पुढे सांगितले की एखादा इच्छित पदार्थ असेल आणि त्याच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्न करतो, पण त्याला जर तो इच्छित विषय जर हा प्राप्त झाला विषय तुम्हाला नाही. गेल्या वेळेस म्हटलं होतं की पदार्थ रमणीय आहेत असं नाही, पदार्थ रमणीय नाहीत किंवा मग हा कसं याला वाटतात, तसे वाटतात. तो पदार्थ रमणीय आहे असं नाही. नवीन गाडी घ्यायला गेला तर तो गाडी रमणीय आहे असं नाही, पण याला ती वाटते की बस काय म्हटले लुक आहे बघ या गाडीचा, आता असं आहे फारच ही गाडी चांगली, म्हणजे अशा प्रकारात काय तेव्हा अशा प्रकाराने. चला सांगा. त्याला जर इच्छित विषय जर प्राप्त झाला नाही तर त्याला क्रोध येतो आणि क्रोधामध्ये म्हणजे तो काय करतो ते तर त्यालाच कळत नाही. म्हणजे तर आता त्याच्यात विषय तृप्ती देतात का, पहिली गोष्ट देत नाही. आनंद देतात का, बिलकुलच नाही. विषयात आनंद नाही हे अनुभवाने माहिती, तरी विषयाची इच्छा करतो, तर हा मूर्खपणाकडे आपण झुकतो. दुसरा भाग आहे की काय म्हटले आता, क्रोधाची उत्पत्ती होते. तो विषयाची प्राप्ती ही प्रारब्धजन्य घटकावर अवलंबून आहे. प्रारब्ध कसं आहे त्याच्यातलं, आणि त्याच्यात तो विषय त्याला प्रारब्ध आणि प्राप्त. सगळ्याच लोकांना गाडीची इच्छा सगळेच करतात, मोठ्या गाडीची इच्छा केली त्याला ती मिळतेच असं नाही. मग काहींना मिळते म्हणजे इच्छेची पूर्ती झाली तरी लोभाची प्राप्ती होते. आणि दुसरी आणखीन जरा ही बार जरा बरोबर जरा दुसरीच घ्यावं काय त्याची परत त्या इच्छेमध्ये परत आणखीन आणि जर समजा नाहीच प्राप्त झाली, समजा असा इच्छा करूनही प्राप्त विषय नाहीच झाला की त्याला तो चीड येते, क्रोध तयार होतो. इच्छा उत्पन्न झालेली ती पूर्ण नाही झाली. काय म्हणतात ऐक. सारांश सांगितलंय की हे विषय चिंतन आहे तर ते प्राण्याला अनंत हा परंपरेत विषय जगणारे भगवद्गीतेतून असल्यामुळे आले. हा विषय भगवद्गीतेतून आलेला आहे आणि पूर्ण श्लोक तुम्हाला गेल्या वेळेस मी सांगितलं होतं है ना. ध्यायतो विषयांकुश संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहो, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अशा प्रकारे त्या जीवाचा घात होऊन जातो. तर हा भगवंताने अर्जुनाला समजावून सांगताना हा विषय घेतलेला आहे. कुठं घेतलेला आहे, तो अध्याय दुसऱ्या अध्यायातले हे श्लोक आहेत पाहून घ्या. चला पुढे. म्हणजे हे विषय चिंतन अनर्थकारक असल्यामुळे त्यांचा त्याग करावा असं सांगितलेलं विषय आहे. चिंतन दुसऱ्या ह्याच्यात मला वाटतं 62वा श्लोक वगैरे काहीतरी आहे. भगवद्गीता काढली त्यांनी 62-63 श्लोक असतील. त्याच्यात हा विषय सुंदर हाताळला. म्हणून काय म्हटलं, येही संस्पर्शजा भोगा दुःख योने एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधः. तोही सुंदर श्लोक आला. येही संस्पर्शजा भोगा, संसर्गापासून संबंधापासून उत्पन्न होणारे जे भोग आहे हे बुध हा न स्वीकारला नाही. बुध म्हणजे ज्ञानी पुरुष, हा तो घेत नाही. तो दिसायला जरी त्याला असं वाटत असेल
पण तयासीचा विषय हे गोमटे आवडती. म्हणाल माऊली काय म्हटले? तयासीचा विषय हे गोमटे आवडती. आपण पे नाही तिथे तया स्वसुखाचे सदा खराटे. तयासीचा विषय हे गोमटे आवडते. जो आपण पे नाही तिथे, ज्याची आपल्यावरती काय नाही दृष्टी, आपल्या म्हणजे परमतत्वावर आपल्याकडे स्वकडे वळाला की तो त्याला विषय टाकावे नाही लागत, छंद टाकावा नाही, तो आपोआप गेला. इथं बी तसंच आहे. जसं कसं व्यवहारामध्ये अनेक विषय समोर असतात. एकच विषय वेगवेगळ्या थाटणीमध्ये असतो. त्यावेळेला हा विषय पाहिला की तो म्हणतो की हा छान आहे बरं का, आणि त्याची नजर थोडी अशी झाल्यावर तो लगेच नाही त्याच्यापेक्षा हा चांगला आहे बरं का. थोडीशी नजर इकडे गेली की तो म्हणतो अरे यांच्यापेक्षा, आपल्याला तर माहितीच नव्हतं. ते बाजारात प्रवेश केल्यावरती सुरुवातीवाले जे असतात ना ते म्हणतात हो घ्या ना हो घ्या ना हो घ्या ना हो भाजी महाराज, घ्या ना हो भाजी. पण आपण तिथं म्हणतोय आता म्हणतात म्हटल्यावर घ्यायला पाहिजे है ना. तिथले आपण ते घेतले की ते, कारण सगळेच लोक ओळखीचे झाले. मग ते त्या की घाण बरं, त्याला डावलून बी जाता येत नाही, भिडस्तपणा. मग ते घेतलं. मग ते आपण जर खाली जाऊन पाहिलं तर त्याची किंमत सुद्धा कमी असते आणि भाजी सुद्धा चांगली असते. बरं, म्हणजे ते विषयामध्ये काय आहे, म्हणजे सापेक्षित श्रेष्ठता कनिष्ठता हे भेद असतातच अशा प्रकारचे. म्हणजे ते जोपर्यंत जसं आपण पाहत जातो तसं त्याच्यामध्ये आपला विषय काय चालला होता, आता काय सांगत होतो तुम्ही? आता विषय काय निघाला होता त्याचा? विषयाचं चिंतन प्राण्याला अनर्थ परंपरेत लोटणारे असल्यामुळे विवेकाने त्याचा अवेर करावा असा होता तो विषय. विवेक तयार करावा लागतो. आणि मग बुद्धीत सगळे विषय असे सापेक्ष निरपेक्ष असल्याने बुद्धीत भ्रमाची उत्पत्ती करतात आणि मग त्याच्यातून त्याला असं वाटतं की हे घ्यावेत का, पण तसं नाही आहे ते. म्हणून बुद्ध हा असं म्हटलं होतं मी तुम्हाला आता की ज्ञानी पुरुष त्याचा अस्वीकार करतो, त्याचा स्वीकार करत नाही. आणि जो अविवेकी पुरुष आहे तो मात्र विषय स्वीकारतो. अविवेकाने विषय स्वीकारले जातात. मला काय सांगायचं होतं, की एकापेक्षा एक वरचढ विषय पाहिल्यावर मनुष्य जसा आकर्षित होतो तसा जो कोणी आत्म्याला पाहतो तर आत्मा हा सर्वात वरचढ विषय आहे आणि तो पुन्हा दुसऱ्या विषयांकडे पाहत नाही, माहित विषयांकडे. ते मला सांगायचं होतं. काय ज्याने आत्म्याला पाहिलेलं आहे तो दुसऱ्याला स्वीकारत नाही. म्हणून मग त्या विषयांचा छंद बुद्धीतला गेला असा नाही तर सहज संपला, तो टाकावा लागत नाही. आता तुम्ही जर असं म्हटला, आपल्या मनावरती चिंतन केलं की आपण हे नको घ्यायला, हे नको घ्यायला, किंवा आपण वैराग्य तयार करावं, आपल्या मनामध्ये अजून वैराग्याची भावना बनावी, पण हे वैराग्य निर्माण करावं लागत नाही तर ते येत आहे. जसं जसं बाधचिंतन होईल आत्मदर्शनाने सगळे विषय, काय प्रमाण सांगा, आत्मदर्शनाने सगळे विषय हे दुःखरूप आहेत हे कळतं आणि एक आत्माच सुखस्वरूप आहे हे कळतं. काय प्रमाण? जो आत्मलाभासारखे गोमटे काहीच न लेखे म्हणून भोग विषयके हरिकेचे ना, त्याला हर्ष वाटत माऊली किती सुंदर सांगतात ना. जो आत्मलाभासारखे, ज्याला आत्मलाभ झालेला आहे, अर्थात आत्मस्वरूपाचं दर्शन झालं की मग इकडचा निराश झाला. आणि एरवी तो बुद्धीत निराश होत नाही, किती बी सांगा, म्हणजे किती हजारो कीर्तनं केली तरी त्याच्या बुद्धीतला निराश नाही झालेला तो. त्याचं कारण आहे त्याला तो आवडतो. मग त्याने थोडंसं नाविन्य दिलं, त्या विषयाला नाविन्याची झलक आलेली. म्हणून परमार्थामध्ये बी हा घोटाळा झालेला आहे की त्याला नाविन्याची झलक लावून हे आले, मग ते लोक म्हणतात की हे ठीक आहे, असा प्रकार झालेला आहे. चला, पण मग आत्मदर्शनाशिवाय पर्याय नाही. आत्मदर्शन हजारो लोकांना होत नाही, आत्मदर्शन शेकडो लोकांना होत नाही. म्हणून मग अशी श्लोक सांगितला, बहुनाम जन्मनाम ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः
चला ऐका. पुढे पूर्व पक्षाने शंका केलेली आहे की मग अशा अनर्थकर मनोराज्याचा त्याग कसा करता येईल. आता तुम्हाला तिकडे तिकडे वळवत चाललं स्टेरिंग तुमचं. कुठं मनोराज्य, मग आम्हाला सांगा ना हो काय काय आहे ना हे मनोराज्य. मनोराज्य कळाला ना तुम्हाला. हा विचार सागरासारखा किंवा वृत्ती प्रभाकर सारखा विषय नाही, फार छान विषय आणि हा कळायला पाहिजे सगळ्यांना. मनोराज्य म्हणजे मनात चाललेल्या संकल्पांचे आकार वेगवेगळे असं बसल्या चालतो. आम्हाला त्या गणपत वाण्याची गोष्ट होती, ते कविता होती शाळेमध्ये. बिडी पिताना कुठे गेल ना गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काढी. हा म्हणावायचा या जागेवर बांधीला माडी. तुम्हाला नव्हते कोणाला, तुम्ही पाठ नव्हते केले. त्यांचा बदलला असेल, आपल्याला होता. धान्य माझच असं म्हणणं बरोबर आहे. तर तो गणपतवाडी बिडी पिताना चावा वयाचा काडी आणि म्हणेल या जागेवर बांधीलं माडी. याला काय म्हणतात? मनोराज्य. कोणाची होती ती कविता? नाही आठवत. टीव्हीला पण एक मुंगेरी लाल कथा. मुंगेरी लाल पाहिलेली. माऊली म्हणतात ना, हे भ्रमेची कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. हा बुद्धीचे द्वार झाकावेल, बरोबर आहे. तर मायारूपी कार्य जे आहेत ना, तर त्याच्याविषयी असा विचार केला तर असं लक्षात येतं ज्याच्यामध्ये असा कशा प्रकारचे संकल्प मनामध्ये तयार होतात. मनोराज्य आपला विषय चाललेला आहे, मनोराज्य. मग हा मनोराज्य जे आहे ते मनात चिंतन केलं जातं. पहिल्यांदा मनात येतं आणि नंतर बुद्धीच्या द्वारे ते मग विचार करायला लागतो तो, किंवा त्याचा शोध घेतो. तर या मनोराज्य आहे ते दुःखाला कारण आहे. कोणाला म्हणतात तर ज्ञानी पुरुषाचा विषय चाललाय. आपला मूळचा विषय जो चाललेला आहे तो तत्ववेत्या पुरुषाचा आहे. आणि तत्ववेत्या पुरुषाने सुद्धा मनोराज्य करू नये. एक मुद्दा आला होता तो इतका खोल नेला. इथं उत्पन्न झालेला कामाधिकांचा त्याग करायचा नाही केला तर काय बिघडलं, फक्त एवढाच मुद्दा आला होता की तत्ववेत्या पुरुषाने कामाधिकांचा त्याग नाही केलं तर काय बिघडलं. तर याच्यावर एवढं मोठं चिंतन चाललेलं आहे. चला ऐका. श्लोक सांगितलाय, शक्यम देतु मनोराज्यम निर्विकल्प समाधित हा सुसंपाद क्रमात सोपी सविकल्प समाधिना. शक्यम जेतुम मनोराज्यम निर्विकल्प समाधितः सुसंपादक क्रमात सोपी सविकल्प समाधिना. 61 श्लोक ऐका. अन्वयार्थ सांगितलंय की हे मनोराज्य निर्विकल्प समाधीच्या योगाने म्हणजे जिंकता येतं. आता आणि मनोराज्य जिंकण्याचा उपाय आला. कोणता आहे? मनोराज्य निर्विकल्प समाधीच्या द्वारे जिंकता येतं. आम्हाला कुठे येते महाराज निर्विकल्प समाधी? आम्हाला समाध्या काहीच माहीत नाही. आम्हाला समाध्या माहितीत फक्त बाहेर लोकांच्या थडगे तयार केलेले असे लावलेले, त्याला आम्ही समाधी म्हणतो. आम्हाला समाधी लावायची हे आम्हाला माहीत नाही. बाकीचे आपण पाहतो समाधी आहे, त्यांची समाधी अनेकांच्या समाधी. म्हणजे समाधी कशी लावता येईल तर निर्विकल्प बुद्धी विकल्प रहित अशा प्रकारे समाधीचा जो म्हणजेच योगाचा अभ्यास आहे त्याद्वारे मनोराज्य जिंकता येईल असं म्हणतात. पुढे सांगितले की निर्विकल्प समाधी जर साधायची असेल तर आपल्याला सविकल्प समाधीचा आश्रय करून क्रमाक्रमाने. निर्विकल्प नाही जमणार तर मग विकल्पाने धरा म्हणजे सविकल्प. विकल्प सहित म्हणजे सविकल्प, निर्विकल्प म्हणजे विकल्प रहित. अशा प्रकारे हे कुठे आहे? अष्टांग योगात. राजयोग आणि हठयोग असे योगाचे 2 प्रकार आहेत. राजयोगातला विषय सांगतायत, हठयोगाचा नाही. हठयोगी जे होते माऊली ज्ञानोबराय चांगदेव महाराजांसारखे कोण होते? हठयोगी. राजयोगी तर होतेच होते, पण हठयोगी. आणि त्या हठयोग्यांचा विषय वेगळा आहे. हठयोगाचा विषय जो 6व्या अध्यायात आलेला विषय आहे, इथे आपल्याकडे आलेला ज्ञानेश्वरीतला 5व्या अध्यायातला 6व्या अध्यायात. तर 6व्या अध्यायात तिथं दोन्ही योगांचा विचार केलेला आहे आणि हठयोगाचाही विचार त्या ठिकाणी आलेला आहे. तर तो विषय वेगळा आहे. आणि आता इथं जे निर्विकल्प समाधीपर्यंत घेऊन जाताना राजयोग काम करतो.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्या समाधीची सामान्य स्थिती आणि विशेष स्वरूपात स्थितीमध्ये म्हणजे निर्विकल्पता सांगितली. सामान्यात विकल्पता आहे आणि निर्विकल्प त्याचीच पक्व अवस्था, सविकल्पाची पक्व अवस्था निर्विकल्पाशी सांगितलेली. त्याचे अजूनही प्रकार केले. ऐका काय म्हणताय. प्रकाश सांगितलंय की मनोराज्य हे जर भयंकर जरी असले तरी निर्विकल्प नावाच्या त्रिपुटी शून्य म्हणजे समाधीनं त्याचा आपल्याला निरोध करता येतो. तिचं वर्णन करताना काय म्हटलंय. त्रिपुटी शून्य. त्रिपुटी शून्य. त्रिपुटी शून्य. ध्याता ध्यान देय. ध्याता ध्यान आणि बरोबर. तर त्याच्यामध्ये ही त्रिपुटी शून्यता. त्रिपुटी शून्यता याच्यामध्ये ही त्रिपुटी आटल्यानंतरची एक स्थिती आहे. मनाची एक स्थिती. मन उन्मन अवस्थेमध्ये जायला सुरुवात करते. तर ती एक अवस्था आहे. तिथं निर्विकल्पता. विकल्प कुठे तयार होतात. मनात होतात. आणि त्या मनाचं नियंत्रण ज्या साधनेच्या द्वारे केलं जातं ते निर्विकल्प साधन आहे. त्याच्यात विकल्प उत्पन्न होत नाही. मन झोपलं जात नाही. मनाचा लय होत नाही. तर मन जागृत अवस्थेत राहून विकल्परहित बनतं. ती काय आहे. निर्विकल्प समाधी. मनाचा लय झाला नाही. कारण लय झाला तर कुठे होईल. सुषुप्तीमध्ये होईल. म्हणजे लय याच्यात जाईल. झोपेत जाईल. निद्रेमध्ये जाईल. निद्रेमध्ये बी जाता येते. आणि दुसरा पण ते निद्रेत न जाता मन विकल्परहित राहतो. आणि तो मनुष्य समाधीतला मनुष्य झोपलेला नसतो. नाहीतर निर्विकल्प समाधी लागली म्हणजे झोपला असं तुम्ही म्हणता. तर असं नाही. पुढे सांगितले की मन हे एक ज्ञान साधन आहे. त्यामुळे त्याचा साध्य साधन शून्य अशा आहे. समाधीमध्ये मन नाही हे होतो. ज्ञान साधन आहे. ज्ञानाला गोळा करण्याचं सगळ्यात मोठं साधन कोण आहे. मनापासून सुरू होतं. आणि त्या फक्त ते विकल्प प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्याद्वारे ते ज्ञान गोळा करायला सुरुवात करतात. मग त्यात काय घ्यावं काय टाकावं, काय घ्यावं काय टाकावं, सांडी मांडी परत ते टाकली. वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी नामस्मरता आधारी. त्या मनाची समजूत काढताना नाथ महाराज म्हणतात ते काय विकल्प काय करतो. पुन्हा आणखीन काय त्याच्या सारखं ते काय करतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती धारण करत राहत. नको नको हे नको करायला नाही हे करायला पाहिजे. तर ह्या मनाचा स्वभाव आहे. पण अशा या दोन्हीपासून जो सुटून गेला तर त्याच्या ठिकाणी हा समाधीचा भाग सुरू होतो. ऐका. आता ही निर्विकल्प समाधी आहे ती प्राप्त कशी करायची. तर प्रथम वेदाने आपल्याला अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या योगाने आपण क्रमाक्रमाने गेले असता आपल्याला म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येते. लगेच नाही जाता येणार पण हळूहळू जाता येईल. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे. हळूहळू हळूहळू. आणि हे सगळा उपाय कशासाठी सांगतात. मनोराज्याचा नाश करण्यासाठी. मनोराज्य कोणाचा नाश करायचा आहे. तत्वव्यक्त्या पुरुषाचा. याचाच अर्थ असा एक निघतो की तत्वव्यक्त्या पुरुषाचं बी मनोराज्य अस्तित्वात आहे ना. मनोनाश त्याचा झालेला नसेल. ते सांगितलेलं आहे तत्वानुसंधान मध्ये हा विषय आलेला आहे की वासनाक्षय, मनोनाश आणि तत्वज्ञान या तिघांचाच मेळ बसावा लागतो. म्हणजे जीवनमुक्त अवस्था राहते. त्या ठिकाणी जीवनमुक्त अवस्थेमध्ये जातो योगी. तर तेव्हा यांना योगीच म्हणतात. काय करायला पाहिजे तर यमनियमापासून सुरुवात करायला पाहिजे. निर्विकल्प समाधी जर प्राप्त करायची असेल तर आपल्याला सविकल्प समाधीचा म्हणजे आश्रय हा केलाच पाहिजे. असं म्हणजे वेदांताचा उपदेश आहे. पुढे शिष्याने शंका विचारलेली आता आहे. याच्यात महाराज मग आम्हाला यम नियम सगळे शिकायचे का. शिकलेले आहेत तुम्ही पुष्कळचे. जसे यमामध्ये काय काय सांगितलंय. यम काय काय येतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि ईश्वर प्रणिधान. तर याच्यामध्ये पहिल्यांदा अहिंसा. पहिला अहिंसा या तत्वाचं पालन करताना वारकरी करतात का नाही. करतात. त्याच्यातले फक्त त्यांना ते कळायला पाहिजे. अहिंसा तत्वाचं पालन करतानाही नुसते अहिंसा म्हणजे प्राण्यांची हिंसा बंद केली इथपर्यंत नाही. तर ती कायिक हिंसा झाली.
कायिक, वाचिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारच्या हिंसांचा विचार केलाय. माऊलींची ज्ञानेश्वरी पाहून घ्या. म्हणाले हिंसा अहिंसा या तत्वाचा विस्तृत विचार वारकरी संप्रदायामध्ये आलेला आहे आणि माऊली ज्ञानोबरायांनी तो अधिक दृढतेने दिला. कशासाठी दिला? आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी प्रथमतः त्या व्यक्तीला अशा प्रकारचा अधिकारी बनवणं आणि त्या अधिकारी बनवल्यानंतर तो आत्मसाक्षात्काराकडे जात असतो. म्हणून अहिंसा, सत्य वाणी सत्य असावी. करीत घडता हरिबोला नाही तर व्यर्थ कल्पना करू नका. सगळ्यात सोपं. काही गप्पा मारत बसण्यापेक्षा विषयी लोकांच्या बरोबर बसू नये, चर्चा करू नये. त्यामुळे आपली वृत्ती अधिक डिस्टर्ब होईल. आणि त्याच्यापासून काय पडलंय? तुम्ही स्वतःच आनंद स्वरूप आहात तर तुम्हाला लोकांची काय गरज आहे? बघा काय म्हणतो? अनेकांची मात नाही का विकाने. अनेकांची मात नाही का विकाने. बरोबर आहे. हो. तर त्यांना त्यांच्या गोष्टी ऐकू नयेत, कारण त्याच्यात आहेच काय. मग काय करावं? मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंती परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच्या रमंतीच्या. माझे भक्त भगवद्गीता सांगते ना, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंती परस्परम. कोणाबरोबर बसावं? द्वेष नाही करावा कोणाचा. ते म्हणजे तो फार माणूस असा आहे तसा आहे, असा द्वेष नाही केला आमच्या भक्तांनी. पण मग त्याच्याजवळ गेले आपल्याला काय भेटणार नाही हे नक्की. कारण तो का बसल्यावर कशाची चर्चा करण? विषयाची चर्चा करण. मग त्याच्याबरोबर बसायचं कशासाठी? लक्षात आलं ना मी काय म्हणतो? द्वेष नाही केला पण त्याच्याजवळ बसण्यात मग त्याला आपल्याला थोडंसं बोलावंच लागतंय. म्हणून म्हणायचं रामकृष्ण हरी येतो बरं का, जरा कामात आहे आणखीन. आणि त्याच्याजवळ बसल्यावर तू काय काढेल? विषय. तर दुसरं काढणारच नाही, कारण नाहीच आहे त्याच्याजवळ. आणि म्हणा ना, जिथं भक्त असतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माझे भक्त जिथे असतात तिथे नेहमी ह्या विषय काढतात, भक्ताविषयी बोलतात, भक्तीविषयी बोलतात, संताविषयी बोलतात, देवाविषयी बोलतात. समजून घ्यायचं इथे आपल्याला झाला. आपला विषय काय चाललाय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आहेच. गृहस्थाश्रमात असून राहतात, ब्रह्मचर्य आणि ईश्वर प्रणिधान. भगवंताची दररोज सकाळी उठून पूजा अर्चा करतात. आहेत का नाही योगी? तुम्ही बसले ना, तुम्ही त्या कक्षेत बसले. वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करणारा त्याच्यापेक्षा हा भक्त जो आहे ना, तो सहस्थितीमध्ये अगदी नियमही पाळायला लागतो. नियमात काय सांगितलं? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि अपरिग्रह. शौच, संतोष, स्वाध्याय. करताना स्वाध्याय दररोज पाठाला आहेत का नाही? दररोज सकाळी पाठाला. हे काय स्वाध्याय? याला आपण स्वाध्याय दररोज करायचाच. नियम ठेवायचा आपला. मुक्त होत नाही आणि मुक्त झाल्यानंतरही किंवा जीवनमुक्त जरी झाला तरी आनंदाला याच्यामध्ये काय नाही. या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा मुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्ताच्या. याच्यामध्ये किती आहे म्हणा? नित्य चिंतन असलं पाहिजे. दररोज मंदिर कशासाठी? तर पाठासाठीच आहे. मग तिथं दररोज चिंतन केलं. स्वाध्याय, शौच पासून सुरू होतं ना. शौच म्हणजे शुद्धी, अंतरशुद्धी, बाह्यशुद्धी. दिलेला आहे ज्ञानेश्वरीतला विचार. आचार्य पासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकार एव च शौचम. जन्ममृत्यू ते पुढची लक्षणं आलेली. तिथं शौच हे आचार्य पासनम शौचम. तर तिथं शुचित्व म्हणे. शुचित्व गायचे जयापासी दिसे अंग म्हणा जैसे कापुराचे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात म्हणे शुचित्व गा जैसे जयापासी दिसे अंग म्हणा जैसे कापुराचे. ज्याचं आतून बाहेरून सगळा नुसता एकच असतो असा ते शुचित्व असं सांगितलं लक्षणामध्ये. माऊलींचं लक्षण वेगळे. ज्ञानेश्वरी पा अंतरी ज्ञानदीप आहे म्हणून तो शुद्ध असं म्हटलं. त्याचा अंतर आहे ज्याचा नसता
बाहेरी कर्मेक चाळेला भितरी ज्ञाने उजळला ही दोही परी आला पाखाळा एका. माऊली म्हणतात जो बाहेरी शुद्ध कर्म करतो आणि आतमध्ये ज्ञानदीपांतरी ज्याच्यात म्हणून तो शुद्ध अंतर्लक्षण आणि बाह्य लक्षण. काय हो, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाणीला कडू दुधिया माकेला गुळे जैसा है ना. ओसगृही तोरण बांधिले का उपवासी आणणे लिंपले कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने. कळस ढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ आत शेर. पहा तिथल्या ओव्या फार सुंदर सुंदर ओव्या आल्या. आता हे सगळं आहे का नाही आपल्याकडे, याचं आपल्याकडे चिंतन करू आपण किंवा आपल्याकडे काय येतं याच्यातलं. म्हणून शुचित्व आणि हे साऱ्या गोष्टींचा विचार केलेला आहे हळूहळू हळूहळू. म्हणून वारकऱ्याकडे बी हे आपाप प्राप्त व्हायला लागतं. ज्या संगतीत तुम्ही राहता त्या संगतीचा हा प्रभाव होतो. त्याच्याकडे आहे का तिथं असेल की आपल्याकडे येतं. प्रकाशाचे कापी पात्रे हा त्याच्या संगतीमध्ये त्याच्या संगतीमध्ये त्याचा विकास होतोय. नारद भक्ती सूत्रातलं सूत्र आहे. तेव्हा प्रकाशयती प्रकाशयती प्रकाशते कापी पात्रे प्रकाशयती ना पदच्छेद केला. तेव्हा चला तर एकंदरीत काय हो आपल्याला तुम्ही म्हणताल आम्हाला मी का शंका तयार केली ते म्हणजे हे आपल्या बजेटमध्ये आणि बहुतेक सगळेच लोक हेच करतात ना. ते म्हटलं ही योग्यांचा विषय चाला आपला असं म्हणू नका. हा आपला विषय आहे. म्हणजे एरवी योगासारखे सोपे काय आहे काय एरवी योगासारखे का सोपे मनाचे ते नाही होईल. एरवी योगासारखे सोपे काय आहे. तेव्हा आज बऱ्याच ओळी आठवायला चला पुढे. पुढे शिष्याने शंका विचारली की जो पुरुष अष्टांग योगाचा म्हणजे अभ्यास करतो तर त्याला मनोराज्य जिंकता येतं, पण जो योगाभ्यास करत नाही तर त्याला मनोराज्य कसं जिंकता येईल अशा प्रकारची शंका केली. आता मग आपल्याला ते एक गोष्ट आहे ना, मनोराज्याला जिंकायचंय ना तर मग हळूहळू आपली प्रगती त्या दिशेने होते आणि तोच मनुष्य हळू आता आपण त्याची प्रॅक्टिस जरी केलेली नसेल पुढची कोणती यम नियम प्राप्त झाले तर हे सहज अवस्थेमध्ये प्राप्त केले आपण. तर मग आसन लावून नाही बसला तर आसन लावायला नाही या जन्मात जमलं तर पुढच्या जन्मात लावला नाही. त्याला काही अडचण नाही. किंवा अगदी सहज आसन सांगितलेलं आहे. काही ठिकाणी तिथं असं म्हटलंय तत्वज्ञानामध्ये हे तुम्हाला आचार्यांच्या लिखाणामध्ये सापडेल. तुमचं निधिध्यासन हे यांच्यासारखं निधिध्यासन नाही. कशासारखं योग्यासारखं पुढचे ज्या अवस्था आहेत ना त्या भिन्न केल्या. अगदी कसाही बसला तरी तो आसनामध्ये हितासी जे जे निके ते इंद्रिया सदाची दुःखे. म्हणून एरवी योगासारखे सोपे काय आहे बरोबर आहे ना. हितासी जे जे निके जे हिताचं आपलं हिताचं आहे ना बरोबर. जे आपल्या हिताचं आहे ना ते इंद्रिय तिकडे जाऊ देत नाही. ते इंद्रिया सदाची दुःखी इंद्रियाच्या दृष्टीने दुःख. एरवी योगासारखे सोपे काय आहे. इंद्रियाचं संयमन करणाराला योग काय अवघड आहे त्या. आणि इंद्रियाचं संयमन करणाराला बुद्धीवरती पूर्ण काय केलं त्या इंद्रियांच्यावर जय मिळवलेला आहे. नाही म्हटल्यावर नाही. हृदयाच्या माऊली ज्ञानोबराय 6व्या अध्यायात म्हणतात तसा 12व्यातला आहे. क्लेशोधिकस्तरच तेशा तिथलंय का त्याला आहे पण योगाचा विषय आहे. तिथं झालेला आहे क्लेशोधिक तरस्तेशा. पण हे सहज योगाच्या स्थितीकडे जाण्याचं काम आहे. यम नियम आसन इत्यादी क्रमाने सहज सिद्ध होते. चला तस्मात निर्विकल्प साक्षात्काराकरता प्रथम सविकल्पाचा अभ्यास केला पाहिजे. सविकल्प चला वाचलं का वाचा आता. शंका काय पुढच्या श्लोकाचं अवतरण. अहो पण अष्टांग योगाचा अभ्यास करणाऱ्या पुरुषालाच हा उपाय साध्य आहे. योगाभ्यास न करणाऱ्याला मनोराज्य कसे जिंकता येईल. आलं का नाही.
शंका आली का नाही आपल्याला लागत होती तशी शंका आलेली. बुद्ध तत्वेन धी दोष शून्येनैकान्तवासिना बुद्ध तत्वेन धी दोष शून्येनैकान्तवासिना दीर्घ अनुस्वर नाही ना त्याच्यात. आहे दीर्घम दीर्घम प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते दीर्घं प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते बुद्ध तत्वेन दीदोष शून्येनैकान्तवासिना दीर्घं प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते बुद्ध तत्वेन धीदोष शून्येन न घेतला पुढचा आणखी एकांतवासिना. तीन गोष्टी सांगितल्या. बुद्ध तत्वेन धीदोष शून्येन एकांतवासिना दीर्घम प्रणवम उच्चार्यवर अनुस्वार नाही. उच्चार्य मुचा उ झाला. उच्चार्य मनोराज्यम विजीयते. चला पुढे सांगा. बुद्ध तत्वेन दीदोष शून्येन एकांतवासेना दीर्घम प्रणवम उच्चार्य मनोराज्यम विजीयते. 2-3 असेल. सांगा वैष्णव. दीर्घम प्रणवम उच्चार्य एवढा त्या पदच्छेद दिसतोय. ऐका, 3 गोष्टी सांगितल्या. विषय असा आला होता की योगाभ्यास न करणाऱ्याला मनोराज्य कसं जिंकता येईल असा आहे. त्याचं कारण आहे, हा प्रश्न का आला तर याचं कारण आहे योगाची साधना न करता तत्वज्ञानाची उत्पत्ती होते. हे एक सिद्ध झालं. असे म्हणतो. म्हणजे योगाचाच अभ्यास केल्यावर तत्वज्ञान झालेलं असतं असं नाही. तर तत्वज्ञान आधी होतंय आणि त्याच्यानंतर परत त्याला योगाच्या अभ्यासाकडे लावलेला आहे. तो कशासाठी? केवळ काय झालेला आहे, सुखाचा आविर्भाव, सुखाविर्भाव हे जीवनमुक्तीच्या फल सांगितले. फल सांगितली, त्याच्यात सुखाविर्भाव सांगितले. तर याच्यासाठी याची आवश्यकता आहे. म्हणून याची योगाची आवश्यकता ती घेतली आपण. नाहीतर मग दुःखाचं जीवन जर जगत असेल तर पूर्वी दुःखच भोगतच होता. तत्वज्ञान झालं त्याच्यातही दुःखच भोगलो आणि परत साधना करत असताना काही कमी दुःख आहे का तेव्हा साधकाला? आणि नंतरही दुःखच भोगण्यात मग उपयोग काय होईल? तर तेव्हा ऐका की काय करायला पाहिजे म्हटलं तर योगाभ्यास न करताही मनोराज्य कसे जिंकता येईल तर त्याच्यासाठी उपाय दिलत आहे पुढे जाऊन की बुद्ध तत्वेन या पदाचा अर्थ आहे ज्याला तत्वाचे ज्ञान झाले आहे. त्याचं नाव काय? बुद्ध तत्वेन. बुद्ध तत्वेन. बुद्ध तो काय झाला? बुद्ध म्हणजे ज्ञानी. ज्ञानी झाला. बुद्ध पदाचा अर्थ असतो ज्ञानी. तर तेव्हा जो कोणी बुद्ध झाला म्हणजे तत्वाचं ज्ञान. दुसरा आहे भाग आहे धीदोषेन. धीदोष शून्येन.
बुद्धी म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये दोष निर्माण होत असतात. त्या विषयाच्या संगतीतच दोषांच्या उत्पत्त्या होतात आणि मनुष्य म्हणजे हळूहळू विषयाचं चिंतन करता करता विवेक शून्य होणं हा बुद्धीतला दोष आहे. बुद्धी कशी असावी? विवेकाने परमार्थ करणाऱ्याची बुद्धी विवेक प्रधान असावी. विवेकी असावी, विवेकी असावी. आणि तो विवेक शून्यता झाली म्हणजे विवेक ढासळला तर अविवेक आलाच. अविवेक आला तर तो बुद्धीमधला दोष आहे. मग आता हा मनुष्य कसा झालेला आहे? विवेकी असतो. तुम्हाला तर अगोदरच सांगितलं कुठला विवेक, वैराग्य, समाधी. समाधी, षटक आणि मुमुक्षुता ही ज्ञानाची साधनच आहेत. अंतरंग तर त्याच्यामध्ये अंतरंग साधनामध्ये घेतले ना ते. मग त्याच्यामध्ये विवेक नावाचं साधन येतं आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो काय आहे? ज्याचे बुद्धी दोष सर्वथा नष्ट झाले आहेत. श्रवण मनाने दिले असेल. अंतरंग साधले आहे. याच्यापेक्षा पण पहिली सुरुवात विवेक, वैराग्य. विवेक. मग विवेकाचा तर अभ्यास झाल्याशिवाय पुढे गेला का? हा तत्वज्ञानापर्यंत पोहोचला का? म्हणून विवेक टिकून राहणं, टिकलेला ज्याचा विवेक काय झालेला आहे? अखंड टिकला आणि पुढे तो बुद्धी दोष शून्य झाला म्हणजे बुद्धीतले दोषही त्याचे काय झाले? नाश पावले. तर तेव्हा सर्वथा नष्ट झाले आहेत. तिसरा मुद्दा आलेला आहे एकांत वासिना. त्याचा पिंड कसा बनलेला आहे? तत्वज्ञानी पुरुषाचा असावा. लोकांत वासिना नाही, एकांत वासिना. लोकांत वासिना याचा अर्थ आहे लोकांच्यात जाऊन बसणे. हा लोकांच्यात त्याच्या वृत्तीचा संघ असतो तर याला लोकांत असं म्हटलंय. किंवा त्याला असं म्हटलंय लोकवासना. ज्याच्या बुद्धीमध्ये काय आहे? लोकवासना आहे. तर त्या माणसाला लोकवासना हे प्रतिबंध आहे. म्हणजे हेच आहे तो मलिन वासनेच्या अंतर्गत शास्त्र वासना, लोकवास, देहवासना आणि अर्थवास. शास्त्र वासना, देहवासना आणि लोकवासना बरोबर आहे. या मलिन वासनेच्या अंतर्गत तत्वानुसारणामध्ये सांगितलेले आहे. त्या देहवासनेच्या अंतर्गत अनेक प्रकार दिलेले आहेत त्या देहवासनेमध्ये. आणि लोकवासना त्याच्यामध्ये विचार आलेला केलेला आहे. तर त्या देहवासनेच्या अंतर्गत शास्त्र वासना, अर्थ वासना नाही, शास्त्र वासना त्याच्या अंतर्गत अर्थवासना, पाठवासना आणि अनुष्ठान वासना या तीन शास्त्र वासनाच्या अंतर्गत शास्त्र वासनेच्या अंतर्गत पाठवासना, अर्थवासना आणि अनुष्ठान वासना. तर या वासना बरोबर आले, सगळं बरोबर सांगितलं. नंतर त्या लोकवासना. पूर्वी काय केलेलं आहे त्याने? त्याचा नाश केलेला आहे. म्हणूनच त्याला आत्मज्ञान झालं. जो गप्पा हाणत बसलेला आहे लोकांसमोर त्याला आत्मज्ञान होईलच कसं? होणार नाही. त्याचे विरोधी घटक आहेत. कारण ज्या बुद्धीला विषयाचं चिंतन आवडतं त्याच्यात आत्मचिंतन करत नाही तर तिच्यात आत्मज्ञान होणार नाही. म्हणून हे ज्याने जाणलेलं आहे आणि एकांत राहण्याचा पिंड आहे. काय म्हटलंय? व एकांतात राहण्याचे ज्याचे शील आहे अशा पुरुषाकडून. हा विषय कोणासाठी लागू झाला? हे तिन्ही मुद्दे तत्वज्ञानी पुरुषाला लागू झाले, इतराला नाही लागू झाले. कारण हा विषय कोणाचा चाललाय? मुळात तत्वज्ञानाचा विषय चाललेला होता. तत्ववेत्या पुरुषाकडून शंका केलेल्या आहेत निर्माण या. किंवा त्यांनी मग कामाधिकाचं चिंतन केलं तर काय बिघडलं? मनोराज्य तयार झालं होतं तर ते कसे अनर्थकारक आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे? त्या तत्ववेत्या पुरुषांनी पूर्वी विवेक धारण केलेला आहे, एकांतही सेवन केलेलं आहे आणि तो तत्वज्ञान हे त्याचं काय झालेलं आहे? तत्वज्ञान प्राप्ती हे त्याची अवस्थाच आहे की त्याला तत्वाचं ज्ञान झालेलं आहे. तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, बुद्धीतला दोष गेलेला आहे आणि एकांतात राहण्याचं शील आहे. अशा पुरुषांकडून दीर्घ प्रणवम उच्चार्यम. लक्षात आलं? म्हणजे हे सारे पाठाच्या लोकांसाठी लागू झाला नियम. हे मी लक्षात ठेवा. कोणाला लागू केला? पाठातल्या लोकांना लागू केला. पण पाठातले कोणते? एकांतात राहणं. तुम्ही याच्यात बसले पाहिजे.
अशात बसले पाहिजे एकांत बुद्धी दोष गेले ज्याचा पाहिजे. तत्वाचं ज्ञान झालेलं आहे त्याला तत्वाचं ज्ञान झालेलं आहे. दुसरं आहे ज्याच्या बुद्धीतले दोष नष्ट झालेले आहेत, अविवेकी नाही. आणि तिसरं आहे एकांतात राहण्याचं ज्याचं शील आहे. जनपदाची खंती आहे. हा? जनपदाची बहु एकांतावरी प्रीती हा, त्याला बहु एकांतावरी. जनपदाची खंती मनुष्य कारणवृत्ती ज्ञानाची. तर त्या हे नियम लागूच होतात. तर हे ज्याच्यात झालेलं आहे त्याने मग काय करावं? दीर्घ प्रणवोच्चार करून दीर्घ प्रणवाचा, प्रणव म्हणजे ओंकार, ओंकार या ओंकाराचा दीर्घ प्रणवाचा उच्चार करून, आणि मग तो उच्चार करण्याची पद्धती ती बी थोडी शिकावी लागते. असं नाही खाली सांगताना विश्लेषणामध्ये सांगतायत त्यावेळेस पाहू आपण. चला, मनोराज्य जिंकले जाते. ऐका वाचा. पूर्वपक्षाने शंका केलेली आहे, अहो पण अष्टांग योगाचा अभ्यास करणाऱ्या पुरुषालाच हा उपाय साध्य आहे. योग्य अभ्यास न करणाऱ्याला मनोराज्य कसे जिंकता येईल? तर याचे उत्तर वेदांती पुढील श्लोकातून देतात. श्लोक सांगितलाय, बुद्ध तत्वेन दोष शून्येन एकांतवासिना दीर्घम प्रणवमुच्चार्य मनोराज्यम विजयते. अन्वयात सांगितलंय की बुद्ध तत्वेनं ज्याला तत्वाचे ज्ञान झाले आहे, धी दोष शून्येनं ज्याचे बुद्धी दोष सर्वथा नष्ट झाले आहेत, आणि एकांतवासीना व एकांतात राहण्याचे ज्याचे शील आहे, अशा पुरुषाकडून वृत्तीचा एकांत हा एक शब्द प्रयोग करा. हा, एकम स्थानम अंतहा एकांतहा असं एकांताचं लक्षण होतं. एकम स्थानम ज्याची वृत्ती एकाग्र होऊन राहते. लोकांतात राहून सुद्धा एकांतामध्ये राहण्याची प्रवृत्ती. हा, पण लोकांतात राहणं याचा अर्थ असा आहे, लोकांतात राहून म्हणजे प्रारब्धजन्य अवस्थेत राहायला, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण तो लोकांच्या मध्ये नसतो, त्याचं नाव एकांत. लोकांच्यात शरीर असतं त्याचं, पण तो त्या ठिकाणी नसतो, त्याला एकांत असं केलेलं. मग आता लोकांच्यात बोलायचे सुद्धा नाहीत ना. समजा तुम्ही जर 10 लोकांच्यात जाऊन बसले आणि तुम्ही जर कोणाशी नाही बोलले तर तुमचा एकांत झाला, ही गोष्ट खरी आहे. पण लोक म्हणतील काय हा माणूस गाणी आमच्या बरोबर बोला ना सुद्धा, पण तो लगेच त्याच्याबरोबर ते गप्पा हाणायला सुरुवात करतो. गप्पा हाणून परमार्थ कधी होत नाही. पहिलं डोक्यातलं काढून टाका. किंवा लय गप्पा आणले गोळ्या मेळ्याने परमार्थ कधी होत नाही. एकत्र मित्र बसले आणि त्याच्यातून चर्चा करत असतील तरीही परमार्थ होत नाही. हा, तर मला म्हणजे ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आपण. समान यांच्यामध्ये सुद्धा परमार्थ होत नाही, तर गुरु आणि शिष्य संवादातच परमार्थ होतो. समानांच्यात काय होतं तो त्या समानातच नाही, तर मग तो फक्त ऐकून घेतो त्याचं. फार झालं तर एखादी शंका निर्माण झालेली तर ते त्याचं उत्तर होतं. पण समानमध्ये कधी परमार्थ होत नाही, कारण तो त्याला समान मानतो. हा, म्हणजे त्याला त्याच्यामध्येही परमार्थ कधी होत नाही. गप्पा मारून परमार्थ होत नाही, चर्चेमधून परमार्थ होत नाही. ते त्याचं साधन बनू शकतं थोडंफार. की एखाद्या शंका आलेली असली तर तेवढी निवृत्त होते. पण एक शंकेची निवृत्ती झाल्यानंतर दुसरी शंका त्याच्याकडे मनात राहतेच. म्हणून हे जे वेदोक्त मत आलेलं आहे किंवा पूर्वापार जे शास्त्राने घालून दिलेला पायंडा आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिना. कोणी एखाद्या तत्वदर्शी पुरुषाकडे जाऊनच बसून अध्ययन केलं जातं, त्याच्याशिवाय होत नाही. म्हणून एक 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 उलगडा होत जाईल हळूहळू. चला, दीर्घ प्रणवम उच्चार्य दीर्घ प्रणव उच्चार करून मनोराज्यम विजयते. मनोराज्य जिंकले जाते. ठीक आहे. प्रकाश सांगितलाय, केवळ तत्वाचा बोध झाल्याने काही एक लाभ होत नसून मनोराज्याचे सर्वथैव निवारण झाले असताच परम लाभ होत असतो. पहा, आता इथं वाक्य उघड आलं की केवळ तत्वाचा बोध झाल्याने काही एक लाभ होत नसतो. म्हणजे त्याची जी स्थिती आहे त्याच्यात बरं, कारण तत्वाचा बोध झाला पण तरी त्याला लाभ होताना दिसत नाही. कारण लाभ या म्हणण्याचा अर्थ आहे जीवनमुक्तीचा आनंद. हा इथला लाभ आहे, तर त्याला तो लाभ नाही झाला. त्याचं कारण आहे की त्याचं मनोराज्य चालू आहे.
काय करावं काय करावं काय करावं, आणखीन काय करावं का, आणखीन काय करावं का. त्या मनोराज्य काय करतं, त्याला विषयासक्ती उत्पन्न करून देत आहे. चला, आणि त्यामुळे परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान असे ज्ञानाचे दोन भाग झाले आहेत. म्हणजे परमलाभ झालेला आणि परमलाभ न झालेला. किती झाले? दोन झाले. एकाला परमलाभ झाला आणि एकाला झाला नाही. परमलाभ झाला नाही. परमलाभ कोणाला झाला? अपरोक्ष ज्ञानाने, अपरोक्ष ज्याने मनोराज्य सोडलेला आहे. परमलाभ कोणाला झाला? मनोराज्य. मनोराज्य सोडलेला आहे. मग मनोराज्य सोडलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ज्याला तत्वाचं ज्ञान झालाय तो भाग्यवान आहे, याच्यात शंका नाही. तो काय भाग्यवान आहे. कारण परोक्ष ज्ञान, त्याला म्हणलं परोक्ष ज्ञान का व्हायना झालं नाही या जन्मात, त्याने चांगल्यापैकी मिळालं. जशी लोक अपेक्षा करतात की नाही आम्ही आता समाधानी आहेत, 2-4 पोरं येतं, सगळे धंदे भिंदे सगळे व्यवस्थित चालू येतं आणि पोरांच्याकडे भरपूर संपत्ती आहेत, आपल्या जीवनाचं सार्थक असे व्यावहारिक माणसं जशी बोलतात सार्थक केला त्यांनी. सार्थक केला. विठोबा धरला, मनी ते धरला. वेगळं प्रमाण आहे तिकडचं. इकडच्या ह्यांचं काय आहे? त्यांचं काय? यांचं हे चाललेलं आहे की पोरं लेकरं आहेत वा लय नोकर आहेत महाराज, काहीच कमी नाही, तुमचे आशीर्वाद आहे. माझ्यावर आपल्यावर आशीर्वाद द्या बाबा तुम्ही काहीतरी असले. हे काय कामाचं? त्याच्यात आहेच काय की त्यांचं प्रारब्ध जगतात. प्रत्येक जीव हा आपलं प्रारब्ध घेऊन येतो. तुमचा काय संबंध आहे त्यांच्याशी? किंवा मी पोरं लय लाईनला लावली, पोरं उद्या प्यायला लागल्या ते म्हणले तुमचीच कृपा. तुमचा त्यांच्याशी कुठलाच काडीचा संबंध नाही. ते जे करणार आहेत होईल, ते त्यांचं कर्म असेल. तुम्ही तुमच्या कर्माशी संबंधित आहात. चला, तर एकंदरीत काय हो, कृतार्थता जी आहे ती कृतार्थता प्रत्येकाने आपली करावी. इथे पारमार्थिक कृतार्थतेचा विषय आहे की नाही काय झालं आणि परोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचला. पुष्कळ मोठं काम केलं ना, पुष्कळ मोठं काम केले त्यांनी, पण पुष्कळ मोठं केलं तरी परम शांती नाही झाली. म्हणजे त्याच्यातला हे मुख्य आणखीन जे लागत होतं ते नाही मिळालं. म्हणून 2 भाग येतात, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. वाचा. पुष्कळ काळपर्यंत वेदांताधिकाचे श्रवण झाल्याने, काम क्रोधाधिकाच्या फारसे अधीन न झाल्याने व गुरु व शास्त्र यांच्यावर दृढ विश्वास ठेवल्याने आता पहा त्यांनी काय अधिकाऱ्याला केलेलं आहे, ऐका ना थांबा. पुष्कळ काळ वेदा. अधिकाऱ्याला आत्माच ब्रह्म आहे असे निसंशय वाटू लागते. तर काम पहिली गोष्ट आहे, पुष्कळ काळपर्यंत वेदांत आधी जे श्रवण केलेलं आहे. आणि किती केलं? पुष्कळ काळपर्यंत केलं. म्हणून श्रवण करताना पुष्कळ काळपर्यंत श्रवण होतं. पहिल्यांदा अपातता, नंतर अंग आणि नंतर अंगी श्रवण, असे श्रवणाचे 3 प्रकार आहेत. तेही तुम्हाला सांगितले होते. मग त्याच्यात हळूहळू अंगी श्रवणापर्यंत जोपर्यंत आलेला नसतो तोपर्यंत खरं श्रवणच नसतो. त्यात बाहेरचं लौकिक पुष्कळ ऐकणं, कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं हे अपातता श्रवण आहे, वरचं. त्याला संगती नाही काही. पण चला, त्याच्यामुळे त्याचा मुख्य श्रवणापर्यंत काय जातो, येतो. तो हळू कुठंतरी ऐकलं आणि ऐकल्यानंतर येतो. नाहीतर या कीर्तन ऐकून मुक्त होणार आहे असं मला तरी आता कलियुगात बिलकुलच वाटून नाही राहिलं. 99.99% नाही, 100 नाही. कारण ते आता त्याचा विषयच नाही तो. मग आता त्याच्यात मोक्षाचा विचार जिथे केलेला जातो ते श्रवण अंगी श्रवण आहे. तेव्हा असं श्रवण केलं पुष्कळ काळपर्यंत, पुढे पुढे मनुष्य त्याच्यामध्येच उतरतो, त्याला दुसरं काही आवडत नाही. असं झालं पाहिजे, आपल्या मनाला दुसरं आवडू नये. त्याला जर आवडत असेल तर ते मन चाभरट मन आहे असं समजून घ्यायचं. त्याची बुद्धी सुद्धा चाभरट. तर ही अशी जर असतील तर मग त्याला काय फायदा होतो काय नाही. तर त्याच्यात काय एका ठिकाणी जसे कुठेतरी खड्डे पडत असतात, कुठला तरी खड्डा बसतो आणि कुठला तरी खड्डा उत्पन्न होतो, असं येते. तेव्हा त्याचा काय विचार नाही करा. आणि लोक काय म्हणतात याच्यावर जाऊ नये. बरेच लोक आहेत ना, ते भिडस्त वृत्तीने श्रवणामध्ये प्रवृत्त झालेले. त्या भिडस्त काय लोक काय मातीत घालायचं त्याला. तुम्हाला फायदा आहे का त्याच्यातून? काही फायदा म्हणजे काय,
की जो मोक्षाचा खास फायदा झाला तरच फायदा म्हणायचा, नाही तर ते काय फायदा आहे त्याला. भुंकू द्या भुंकाय. हा, भुंकती ती द्यावी भुंकू, ते आपण त्याचे नाही शिकू 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 नाही. रात्री नव्हते ना तुम्ही? शिकू नाही. कोणते? अपातता म्हणजे कीर्तन, प्रवचन, कथा हे श्रवण करतो आम्ही. लोकांना असं वाटतं की हे आपण आपला परमार्थ चालू आहे, तर प्राण हे. तर दुसरं श्रवण आहे अंगश्रवण. अंगश्रवण म्हणजे ग्रंथांचं काय केलं जाईल, ग्रंथामध्ये ग्रंथांच्या अध्ययनाला बसलेलं आहे, किंवा अगदी ज्ञानेश्वरीचं चिंतन, गाथेचं चिंतन जसे आपण करतो हे त्याच्यात अंगश्रवण. म्हणजे ते तुम्हाला कुठे वळवणारे अंगी. मुख्य वेदांताकडे वळवतं. आणि नंतर तोच ज्या वेळेला बांधायला लागतो त्यावेळेला ते अंगी श्रवण, म्हणजे श्रवण केलं आणि अंगी बांधलं. म्हणून तिसरं श्रवण जे आहे ते त्या श्रवणाने त्याची स्थिती बांधली जाते. ज्या श्रवणाने स्थिती बांधली जाते त्याचं नाव अंगी श्रवण. अंगी श्रवण. तर त्याच्या स्थिती बांधली जाते. ते श्रवण केलं, ते असं श्रवण केलं म्हणून ते सांगायचे, भाऊ सांगायचे, आम्ही गुरुजींकडे श्रवण केलं हो. पंढरपूरला. पण मग का ते असे तिथे बसून अगदी समाधी साधल्यासारखा प्रकार व्हायचा. विशेषच होतं ते. 11 तास पाठ ऐकून होते दिवसाचे. आम्हाला एक ऐकायचं. तर ते असं आणि कान देऊन शिवाय इतकी श्रद्धा, भरीव श्रद्धा. तर अशा श्रद्धेने ते त्या ठिकाणी त्यांनी केले तर त्याच्यात ते मोक्षाला कारणीभूतच आहे. अंगी श्रवण आहे जे. अजून एक भाग आहे जे जे मोक्ष संबंधी श्रवण, ते अंगी श्रवण. कशाचा? मोक्ष. मोक्षाच्या संबंधी त्याचा विचार फक्त मोक्षाशीच घेतला जातो, ते अंगी श्रवण. आणि दुसरं आहे अंगश्रवण, की त्याला सहकारीभूत असणार, ते मधला टप्पा आहे. आणि आपातता श्रवण परमार्थात प्रवेश करण्यासाठी. मग अगदी बाकीची कीर्तन, प्रवचन ऐकतात समाज, तर चांगली गोष्ट आहे, काय त्याविषयी काही नाही. पण मग त्याच्यामुळे त्यांना मोक्ष मिळतो. ते म्हणले लयच भारी हसवलं का मारून, लय चुटके सांगितले म्हणजे चुटके सांगितल्याने काय होतं, त्याला मोक्ष होतो. बरोबर नाही, नाहीच होणारच नाही. तर त्या अशा प्रकाराने भाग आहे. परमप्रयोजन आणि मुख्य. बरोबर बरोबर. हा, तर अंग श्रवण आणि अंगी श्रवण बरोबर म्हटलं की त्याच्यात एकात प्रयोजन आहे आणि दुसरं अवांतर आहे. पण मुख्य वेदांत शास्त्राचं श्रवण हे त्याला श्रवण म्हटलं जातं. वेदांत शास्त्र श्रवण करत नसेल आणि बसऱ्या भस्कूर, आता पुराण नाहीत का, पुराणात वेदांताचा विषय असतो पण थोडा असतो, तर किंचित असतो. कारण त्या व्यास महर्षींनी त्या दृष्टीनेच रचना केलेली आहे. सकाळ समाजाला मोक्षाला लावायचं म्हटल्यावर सगळेच नाही ना अधिकारी बनते, म्हणून मग त्या दृष्टीने केलेले. तर असे हे श्रवण आहेत. पाठाचं श्रवण जे आहे ना ते अंगी श्रवण आहे. हे म्हणून पाठाचं श्रवण जे आहे ते अंगी श्रवणामध्ये येतं. मग त्यात अंग श्रवण आणि अंगी श्रवण तुम्ही लावताल तसं आहे त्याच्यात अधिकाऱ्यानुसार. पुढे गुरु व शास्त्र यांवर दृढ विश्वास तेव्हा ठेवल्याने साधन रूप श्रवण म्हणजे अंग श्रवण आणि साध्यभूत श्रवण म्हणजे अंगी श्रवण. अंगी श्रवण. पुढे गुरु व शास्त्र यांवर दृढ विश्वास हा, हे ठेवल्याने सांगत होतो मी तुम्हाला, नाही का, श्रवण झाला फक्त मुद्दा. नंतर दुसरा आलता की काम क्रोधाधिकांचे फारसे अधीन न झाल्याने, म्हणजेच बुद्धी काय झाली, विवेकी होती त्याची. असा आलता ना विषय वरचा. 3 गोष्टी आलेल्या आहेत ना, धिदोष शून्य ना. तर ते धिदोष शून्य म्हणजे काम क्रोधाधिकांच्या तो काय नाही झाला, ते बुद्धीच्या द्वारे त्यांनी काय केलं, नियंत्रण केलेलं असतं, म्हणजेच विवेकी असतं. आणि तिसरा मुद्दा आलेला होता तो गुरु आणि शास्त्रावरती त्यांचा काय होता, विश्वास होता. असा दृढ विश्वास ठेवल्याने. पुढे गुरु व शास्त्र यांवर दृढ विश्वास ठेवल्याने अधिकाऱ्याला आत्माच ब्रह्म आहे असे निसंशय वाटू लागते. तर या 2-3 गोष्टी घडल्यानंतर अशी अवस्था तयार होते, अरे मी परमात्माच आहे. बरं म्हटले, आता याच्याविषयी तुम्हाला काही संशय आहे का? नाही म्हटले, मला कोणताच संशय नाही. कोणता ग्रंथ उलगडून पाहण्याची गरज नाही, मला कोणताही ग्रंथ उलगडून पाहण्याची गरज नाही. मी कोण आहे, परमतत्वच आहे. निसंशय ज्ञान झालंय.
झालं ना, निसंशय ज्ञान झालं. पण तरी सुद्धा ऐका पुढे काय म्हणतात. पण या मनोराज्याचा त्याने जय केलेला नसल्यामुळे त्याला त्याचा साक्षात्कार मात्र झालेला नसतो. आता याच्यात भेद तयार झाला. म्हणजे ज्ञान आहे पण साक्षात्कार नाही, तर याला परोक्ष ज्ञान म्हणतात. ते ज्ञान काय झालंय? परोक्ष झालं. आणि साक्षात्कारापर्यंत का नाही गेलं, तर मनोराज्य तसंच राहिलं. चेअरमन व्हावा काय नको एखाद्या सोसायटीचा, नाहीतर असं करतो दुसरंच काहीतरी एखादी संस्था चालू करून द्यावं का नको, एखादी संस्था आपण का चालू करून घ्यावी. तर याच्यात काय आहे, हे मनोराज्याचे व्यापार काम करत असतात. म्हणून मग त्याच्यात त्या मनोराज्याच्या व्यापारामध्ये किंवा असं काहीतरी करावं, एखादे मोठी कुठलं तरी एखादं कार्य करत बसावं. सामाजिक कार्य करतो हे वाईट गोष्ट जरी नसली तरी त्याच्या फायद्याची नसते. सामाजिक कार्य करतो हे चांगली गोष्ट आहे का? जनकल्याण, समाज कल्याण हे समाजाचा विषय चाललेला आणि आहेत बी तसे लोक. तो आपल्या स्वतःपासून मात्र वंचित असतो, म्हणून त्याच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी जास्त राहतात. तेव्हा आत्माच ब्रह्म आहे निसंशय वाटू लागते, पण मनोराज्याचा त्याने जय केलेला नसल्यामुळे त्याला त्याचा साक्षात्कार मात्र झालेला नसतो. म्हणजे साक्षात्कार हा मनोराज्याच्या विजयाच्या नंतर आहे. मनोराज्याच्या विजयाच्या नंतर आत्मसाक्षात्कार होतो. ऐका पुढे. यास्तव मनोविजय करण्याकरिता प्रत्येक साधकाने कामाधिकांचा त्याग करून व एकांतात बसून ब्रह्मतत्वाचे स्मरण करीत 6 किंवा 12 मात्रायुक्त प्रणवाचा उच्चार करावा. 6 किंवा 12 मात्रायुक्त उच्चार करावा. कोणी करावा? प्रत्येक साधकाने करावा. कुठे बसून करावा? एकांतात बसून करावा. ब्रह्मतत्वाचं स्मरण. आता ब्रह्मतत्वाचं स्मरण कसं होईल ते तर अज्ञेय आहे. अग्राह्यम अज्ञेयम असं ज्याचा मांडुक्य उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. तेव्हा आपला विषय चालला अज्ञेयम हे पद मी वापरला असता. जे ज्ञेयाचा विषय होत नाही मग त्याचं स्मरण कसं होईल, तर त्याचं स्मरण नाही करायचं, तिथपर्यंत पोचण्याचे अडथळे दूर करायचे. कोण करतं? प्रणव. प्रणवाने काय केले? अडथळे दूर केले. प्रणवाच्या उच्चारणाने ब्रह्मतत्वाचा आविष्कार होतो, याचा अर्थ ते मूळच असतंच, पण मध्ये जे अडथळे होते ना मनोराज्याचे ते दूर केले. आणि फार सोपं आहे पहा, आपण कधी चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणा की ज्या वेळेला ओंकाराचा ध्वनी तुम्ही म्हणजे आसन लावून करत असतात त्यावेळेला मनोराज्य आपोआप बंद होतं. हे प्रणव उच्चारणाचा एक भाग आहे. स्थूलाकडून सुषमाकडे घेऊन जातात त्या वृत्ती असतात ना ओंकाराच्या, ऐका आता तुम्ही नुसते ऐकत राहा. ओंकाराच्या ज्या मात्रा आहेत आकार, उकार, मकार, अमात्र, बिंदू आणि शक्ती. पुढचे सांगा ना. बिंदू आणि नाद. नाद आणि शक्ती. तर ते आपण सहा सांगितल्या का त्यांनी? पहिल्या 6 कोणत्या? अकार, उकार, मकार, बिंदू, नाद आणि शक्ती. शक्ती, बिंदू, ना. हे अर्ध मात्र सोडून दिलं ना तुम्ही. आकार एक मात्रा, उकार अर्ध मात्र प्रणवामध्ये धरलेलं नाहीये. म्हणजे नाही. मग तुम्ही कुठून अभ्यास केला? मी प्रणवाची माहिती वाचली ना, त्याच्यामध्ये हे 7 दिलेले फक्त. तर ऐका, आकार त्याची एक मात्रा आहे, उकाराची एक मात्रा आहे, मकाराची एक मात्रा आणि अर्धमात्रा तिलाही एक मात्रा म्हटली. कारण अर्धमात्रा तिची एक स्थिती झाली का नाही ना. नंतर आणि ती मानलेली आहे कारण द्या महाकारणाच्या अंतर्गत घेतलंय का नाही त्याला. इकडे माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा घेतलं ना. पुढे जाऊन बिंदू आणि नादांत. तर ह्या 6 झाल्या, 6 मात्रा झाल्या. नादांतापर्यंतच घेतलं आपण त्याला 6. पहिल्यांदा या 6 मात्रांचा अभ्यास आणि नंतर 12 मात्रा. ते ऐका आता. आकार, उकार, मकार, याच्या 3 माहिती झाल्या तुम्हाला. झालं ना? लिहित आहे का नाही? लिहितातला तर पहा. आकार अ म्हणजे ओ ही स्थूल देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी.
आकार. दुसरी सूक्ष्म देहाच्या संबंधाने उत्पन्न होते उकार. आणि कारण देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी मकार. आणि तिन्ही शरीरांच्या रहित महाकारण देहाने उत्पन्न होणारी अर्धा. आणि याच्यामध्ये आता ज्या वेळेला 12 मात्रांचा विचार केला जातो त्यावेळेला त्यांनी अर्ध मात्रा सोडलेली असते. ते म्हणता ना तसे आहेत ना. नाही मी सकाळी वाचलं होतं प्रणवाचं म्हणजे ते. हा ते आहे. तर पण त्याच्यामध्ये तुम्ही 12 मात्रा सांगताय का? हा आहे ना लिहिलेत. सांगा 12. घोषिणी सांगितली. घोषिणी, पावणी, ब्रह्मी, वारुणी, मंथनी, शंकिनी, वायवी, पावणी, ब्रह्मी, वैष्णवी आणि रौद्री आणि शेवटी ब्राह्मी स्थिती सांगितली. हा तर यांचं आता सुलभ सांगतो तुम्हाला. इतिहास. आकार, उकार, मकार, नंतर नाद, बिंदू, आलं का? कला. पुढची अवस्था कोणती? चला. कला. नंतर कलातीत. पुढची जी आहे ती कलातीत. सहा झाले का? सातवी शांती. सातवी शांती म्हणजे मात्रा ही शांत ही मात्रा आहे. आणि नंतर शांत त्याच्याही पलीकडे पुढची मात्रा आहे कितवी? 9वी मात्रा आहे शांतातीत. हा त्याच्यावरून अतीत अशी एक मात्रा आहे शांतातीत. त्याच्या पुढची मात्रा आहे उन्मणी. त्याच्या पुढची मात्रा आहे उन्मणीच्या पुढची मनोन्मणी म्हणजे मनाचं उन्मनन होणारी मनोन्मणी. पहिली नुसती उन्मणी होती, नंतर मनोन्मणी. आणि त्याच्यानंतर शेवटची आली ती तुरीय. त्याला परम शांती असं म्हटलेलं आहे. आपला विषय परम शांतीचा चाललेला होता तर त्यातला हा विषय आहे. शेवटची मात्रा कोणती आली? तुरीय. ऐका परत आता काही राहिलं असलं मधलं तर. आकार, उकार, मकार, नाद, बिंदू, कला, कलातीत, शांती, शांतीतीत, उन्मणी, मनोन्मणी आणि तुरीय. आलं का नाही सोपं? आपलं रामकृष्ण हरी 6 मध्ये बसून 12 मध्ये ओम नमो ओम भगवते नमो वासुदेवाय. भगवते वासुदेव ही मात्रा बसली. बरोबर. द्वादश मात्रा. तर रामकृष्ण हरी आणि या वाजता. हा. पण ह्या तुमचा अभ्यास चालू आहे का नाही? चालू आहे. रामकृष्ण हरी म्हणत असताल तर झालं ना आपलं चालू आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला आता याच्या पुढचे ज्या वेळेला ओंकाराची साधना आहे ना त्याच्यामध्ये केलेलं आहे तर त्याच्या पण हे आहे ना यम नियम तुम्ही साध्य केले. पुढे जाऊन आसन. यम नियम आसन. तर आसनामध्ये सुद्धा सिद्ध आसन केलेले असतील तुम्ही. एकदा बसल्यावरती तुम्ही जर हालचाल करत नसताल. आमच्या अन्नात 5-5, 6-6 तास बसायचे. पण ते मांड्या अजिबात एकदा हलणे नावाचा विषय नाही. पद्मासन. आसन सिद्ध. हे जे बसलेलं आहे ना सिद्ध पद्मासन. ते आसनात तसं आहे. आणि त्याच्यात काहीच होत नाही. त्याची सवय ज्या वेळेला होते ना त्यावेळेला खाली जात नाही, काय नाही, येत नाही, कवर बी चालू आहे तुमचं. त्या वेळेला तुम्ही ते अभ्यास करताल ना पाठाला बी असाच बसत होतो पूर्वीपासून. ते पाठात बसण्याची स्थिती बी तीच. आणि ते त्याच्यात पहिल्यापासून ते त्याला ती सुरू झालं. त्या प्रत्येकाने त्याला सवय लावून घ्या. तर त्यामुळे काय सिद्धासन. आहे ना पुढे 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 त्याचा अभ्यास आहे ना. आसन आणि त्या आसन सिद्ध झाल्याच्या नंतर पुढे जाऊन या ओंकाराचा प्रणव सांगतायत तुम्हाला. चला तर त्या आकार, उकार, मकार, अर्धमात्र ते केव्हा यांना जे काही ते आपले काय आहे म्हणतात नाही आपले ते आसन करणारे कोण असते? रामदेव महाराज. रामदेव महाराज त्यांच्या आसनाची पद्धती ती वेगळी आहे. ते आसन किंवा ते काही अंगुली श्वास घेतात तेही आलेलं आहे योगामध्ये आलेलंच आहे. वारा वाहत असे 12 अंगोली माऊली. नाही त्याला पुरक, कुंभक आणि रेचक. पुरक म्हणजे श्वास घेणं, रेचक म्हणजे. कुंभक म्हणजे थांबणं आणि रेचक म्हणजे सोडणं. तर हाही त्याच्याशी संबंधित आहे.
पहिल्यांदा हा प्रयोग करावा आणि नंतर मग त्याच्या ती सहज स्थितीमध्ये श्वास चालू होतो. म्हणून ओंकाराची साधना जर दृढ केली तर तुम्हाला मोठ्याने ओरडणं नाही, मोठ्याने ओरडणं म्हणजे ओंकार नाही, प्रणवाची साधना नाही, किंवा नुसतं गप्प राहणे ही ओंकाराची साधना नाही. तर त्याच्यात सायलेंट जितका आणि तो स्वर हा नाभीतून उत्पन्न होतो, नाभीपासून येतो, तेव्हा घशातून आवाज येतो, मुखातून आवाज नाही येत. त्याची सुरुवात घशातून सुरुवात होते. तर हे एकांतात बसून ज्याने त्याने करावं, अनुष्ठानं करावीत, त्याच्यामध्ये हा विषय आहे. तर द्वादश मात्रा एक वाचा बरं एवढा श्लोक चला. असे सतत करू लागले असता हळूहळू मन स्वाधीन होऊ लागते. आणि हळूहळू मन स्वाधीन होतं. घरी गेल्यावर प्रयोग करून पहा, तुम्हाला ओंकाराची साधना आसन सिद्ध लावून ओम केला, ओंकाराची साधना केल्यावर मनाचे व्यापार बंद झालेले दिसतील तुम्हाला, साक्षात अनुभव. मन तुमचा दुसरीकडे कुठे धावताना दिसणार नाही. तर मन त्याच वेळेला ते काय होतं, आणि अशी एकदा सवय झाली तर त्या तुमच्या बुद्धीमध्ये सुद्धा विषय धारण करण्याची क्षमता वाढते, जे ज्ञानाची क्षमता अधिक वृद्धिंगत होते. म्हणजे आलेलं आहे ते चुकीचं आहे असं नाही. तात्पर्य सांगा. तात्पर्य अष्टांग योग हा हठयोग असल्यामुळे कष्टसाध्य आहे. म्हणून साधकाने या भावना विचारूपी राजयोगाचा स्वीकार करावा. हा, मग हठयोगाकडे नका जाऊ. हठयोगाकडे जाणं म्हणजे ते शरीर फार जाळून टाकणं आणि कुंडलिनी जागृत जागृत करणं. करायची. इथे बी कुंडलिनी जागृत होते, भजनाने इथे सुद्धा होते जागृत. हा, भजनात होते. तर उगाच समाधी नाही लागत. काय म्हटले, समाधीचे सुख टाकावं ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. तुकोबऱ्या उगाच नाही म्हणत, तुकोबऱ्यांना कीर्तनात समाधी लागत होती. लुब्धली नादी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे, मूढ जन नर नारी लोकारे समाध्यात याच्यातून घातलं. पण त्याला कीर्तन तसं करावं लागतं. जे ते कीर्तन या पदाचा अर्थ असं चिंतन झालं, त्याला ते आपाप त्या चिंतने तद्रूपता याच्या समाधीचा विषय आहे. म्हणून साधकाने या भावना विचाररूपी राजयोगाचा स्वीकार करावा. तर रितराजयोग सांगितलेला आहे. पुढे काय म्हणतात ऐका. पण मनोराज्याचे निवारण केल्याने काय होते. शंका परत आली, आणि आपला हा मुद्दा अजून तीव्र आहे की मनोराज्याचे निवारण केल्याने काय होईल. मग ते काय होईल म्हणजे काय, जीवनमुक्तीचा आनंद नाही मिळणार का. दृश्याचा जो खेळ आहे तो संपुष्टात येतो आणि अदृश्याचा अनुभव हा वृत्तीमध्ये स्थिर. कुंडली पदारी पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर